महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडलाय। जळगावमध्ये वीज कोसळल्यामुळे नातवाचा मृत्यू झालाय तर आजोबा गंभीर जखमी झालेले आहेत। जळगावच्या धानवड शिवारामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मक्याच्या शेतात राखण करण्यासाठी आजोबा आणि नातू गेले होते तेव्हा त्यांच्या अंगावरती वीज कोसळली आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये 15 वर्षाचा नातू अंकुश राठोड याचा जागीच मृत्यू झालाय तर आजोबा शिवाजी राठोड हे गंभीर जखमी झालेले आहेत। जखमी शिवाजी राठोड यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी 7:15च्या सुमारास तुरळक स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली। या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जळगाव जिल्ह्यामध्ये काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। हवामान तज्ज्ञांनीही पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार संध्याकाळी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला। काही दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। मात्र पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। तर दुसरीकडे येवल्यामध्येही संध्याकाळी जवळपास अर्धा तास पाऊस पडला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदा पिकांना याचा फटका बसणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।